गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा पांढरा पट्टीचा वाद हा वसई विरारमध्ये देखील पाहायला मिळाला। नालासोपारा पश्चिमेच्या पाटणकर पार्क या परिसरामध्ये असलेल्या पाटणकर टॉवरमध्ये जिथे खुद्द बहुजन विकास आघाडीचे नेते राहतात, या ठिकाणी पांढरी पट्टी मारून जैन धर्मीयांनी पुन्हा एकदा पांढऱ्या पट्टीचा वाद वाढवल्याचा मनसैनिकांचा आरोप होता। या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी संजय मेहरा यांनी याबाबत तक्रार केली। त्यानंतर वाद विकोपाला पोहोचू लागला आणि त्यानंतर हा वाद पुढे वाढू नये त्यामुळे त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं। परंतु या संपूर्ण वादामागचं कारण हे धार्मिक राजकारण नाही तर वेगळंच आहे। याबाबत बहुजन विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक अतुल साळुंके यांनी या संबंध पट्टीबाबत माहिती दिली आहे। पावसाळ्यामध्ये या परिसरामध्ये पाणी भरतं। या ठिकाणी पावसामध्ये सतत ओलावा असतो, त्यामुळे या ठिकाणी काय पसरते आणि त्याच्यावरून चालताना वृद्ध व्यक्तींचा किंवा लहान मुलांचा पाय घसरू नये यासाठी हे ठिकाणी काँक्रिटीकरणाची पट्टी मारण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पावसाळ्यात जर पाणी असेल तर रस्ता व्यवस्थित दिसावा आणि काही साचल्यानंतर एक पट्टी व्यवस्थित दिसावी म्हणून ही पट्टी मारण्यात आली आहे। ज्या व्यक्तीने हे संपूर्ण पट्टी मारण्याचं काम केलेलं आहे तो दुसऱ्या विंगमध्ये राहतो आणि ही पट्टी वेगळ्याच विंगपर्यंत जाते। त्याबाबत त्यांनी रितसर पत्रही दिलेलं आहे असं बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी यावेळेस माहिती देऊन हे संपूर्ण प्रकरण मिटवलं आणि पांढऱ्या पट्टीवरून जे गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण होत आहेत ते शांत केले। गेल्या काही दिवसांपासून सततच्या पांढऱ्या पट्टीमुळे होणाऱ्या वादामध्ये मनसैनिकांनी विविध ठिकाणी पांढऱ्या पट्टी मारून कशाप्रकारे एक जागा जी आहे ती विकृत केली जात आहे आणि यामुळेच एका विशिष्ट धर्मीय आपल्याचा फायदा उचलत आहेत, कोणती नोटीस न देता हे समोर आणून दिलं। परंतु बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी याबाबत स्पष्टीकरण देत म्हटलं की यामध्ये कोणतंही जातीचं राजकारण करायची गरज नाही आहे। जाणून घेऊया यावर नगरसेवकांचं काय म्हणणं आहे। त्याचबरोबर मनसैनिकांनी ज्यांनी संजय मेहरा यांनी हा संपूर्ण मुद्दा उचलला होता त्यांचं देखील यावर काय म्हणणं आहे। चल रहा था वहाँ पर भी इस तरह की सोसाइटी के बीचों बीच एक वाइट पट्टी मारी गई थी और ये कहा जाता है कि जैन लोग जो एक समुदाय है ना वो उस निश्चित समुदाय की तरफ से मारी गई है और उसी का एक विषय एक विवाद चल रहा है और वो मुंबई से होते हुए अपनी नालासोपारा में ये पहली बिल्डिंग है जहाँ पर इस तरह से पट्टी देखी गई थी रात को। तो वही हम जानकारी लेने के लिए यहाँ पर आए थे तो पता चला कि कोई जैन यहाँ पर रहते हैं, उन्होंने ये मारा और हमने जब उनसे बात करने की कोशिश की तो उनका कोई जवाब नहीं था। इसी तरह से मुंबई में भी किसी तरह का इस विषय में कोई भी अभी तक हम लोगों को जवाब नहीं दे रहा है और हमारी समझ ये बोल रही है कि ये कहीं ना कहीं दो समुदाय के बीच में खिंची हुई रेखा है। ये बताती है कि हम यहाँ रह रहे हैं और ये हमारे धर्म का प्रतीक की तरह से ऐसा कुछ हो रहा है। बात की इन्होंने हम लोगों को कल आश्वासन दिया था कि इसको कल सुबह ये पट्टी को हटा दिया जाएगा। आप देख रहे होंगे अभी एक ग्रे कलर की पट्टी मारी गई है। हमने पुलिस स्टेशन में इस बारे में भी सूचित किया था, उनके भी लोग यहाँ पर आए थे और उस व्यक्ति से बात की थी तो उसने भी ये बोला था कि ऐसा ऐसा है, हम लोग इसको कल ये पट्टी को ग्रे करके खत्म करेंगे। क्या इसको सहन करेंगी मनसे? देखिए आवाज़ उठाना हमारा काम है, अगर ये गलत है तो उन्होंने गलत मान के इसको ठीक करने की कोशिश की है, दोनों तरफ से संवाद हुआ है। धार्मिक किंवा असा कुठलाच मुद्दा नाही आहे। आम्ही पाटणकर टॉवर सोसायटी मी काल रात्री मुंबईला होतो, थोडं लेट आलो। हे मी यायच्या आधी झालं होतं, मला कळला विषय, पण हा कुठलाच धार्मिक मुद्दा नाही आहे। आमच्या सोसायटीमध्ये 40% मुस्लिम राहतात, 5% गुजराती राहतात आणि बाकी सगळे मराठी राहतात। आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी भरतं। तुम्ही बघाल की इकडे हे कॉन्क्रीट आहे। आमच्या सोसायटीतले राहणारी लहान मुलं आणि जे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांना पावसाळ्यामध्ये जर पाणी भरलं तर खालचा रस्ता दिसण्यासाठी आणि सदर कॉन्क्रीटवर अलगी पकडू नये, जे आपण अलगी येते आणि त्याच्यावरनं पोरांचा किंवा म्हाताऱ्यांचा पाय स्लिप होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी हे करतो आणि दरवर्षीप्रमाणे आणि हे आमची सोसायटी न करता सोसायटीतला एक सुजाण नागरिक ज्याला लोकांची काळजी आहे असा माणूस हा स्वतःच्या खर्चाने करून देतो आणि त्याचं त्यांनी रितसर पत्र सोसायटीला दिलेलं आहे। हे पत्र तुमच्यासमोर मी दाखवतो आणि त्या पत्रामध्ये कुठलाच धार्मिक किंवा कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच गुरूंचा असा कुठलाही उल्लेख नाही आहे की पावसाळ्यापूर्वी आपल्या लोकांना किंवा आपल्या मुलांना आपल्या वरिष्ठ लोकांना पावसाळ्यामध्ये काय त्रास होऊ नये म्हणून हे काम मी करतोय। त्यांनी 10 जूनलाच हे पत्र दिलेलं आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काहीच धार्मिक उल्लेख नाही आहे आणि त्याच्यावर पहिली स्टार्ट अशी आहे की दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी हे काम करतो। हा कुठलाच धार्मिक मुद्दे नाही। आपल्या तालुक्यामध्ये आम्ही सर्व धर्मभाव राहतो, आमच्या सोसायटीमध्ये सर्व धर्माची लोकं राहतात। आमच्या इथे आता रिसेंटली बकरा ईद झाली,
आमच्या मुसलमान बांधवांनी ते 4-5 दिवस त्यांचे बकरा आणतात, त्यांना खायला प्यायला घालतात, ते आम्हाला इन्व्हाइट करतात. तर हे आम्ही सर्व धर्म आणि सगळ्या जाती धर्माचे सर्व सण आम्ही आमच्या सोसायटीमध्ये उत्साहात आणि गोविंदाने पार पाडतो. हा कुठलाच मुद्दा नाही आहे. आमच्या सोसायटीतल्या एकाही मेंबरने याच्याबद्दल कुठली तक्रार केलेली नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग न देता, याला वादाचा मुद्दा न बनवता हा विषय इकडेच थांबला गेला पाहिजे असं मला वाटतं. सर कुठेतरी पण जैन जैन त्रास सर नाही आहे तर कोणी हे कंप्लेंट करताय, कशामध्ये मुद्दा उचलताय? नाही, कोणी कंप्लेंट केली हे मला काही त्याच्यात कळलं नाही. माझे मित्र संजय मेहरा वगैरे इकडे आले होते, त्यांना पण मी सांगितलं की हा असा कुठलाच धार्मिक मुद्दा नाही आहे. त्यामुळे त्यांना पण आम्ही क्लिअर केलेलं आहे. आणि जर आमच्या सोसायटीतला वाद असेल तर सोसायटीतले लोक जातील ना. सर कुठेतरी पण जैन मुलींसाठी काढलेल्या पांढऱ्या पट्टीवरून जो वाद नहीं, ये कोई प्रकार का जातिवाद या सोसाइटी का वाद नहीं है. ये मुझे तो लगता है कि किसी लोगों ने जानबूझ के किया है. हमारी सोसाइटी में सभी धर्म के लोग एक साथ रहते हैं. हमारी सोसाइटी में मुस्लिम रहते हैं, हिंदू रहते हैं, उत्तर भारतीय रहते हैं, गुजराती रहते हैं. सभी धर्म के लोग हमारे सोसाइटी में रहते हैं और सभी धर्म का आदर करते हुए सभी धर्म के सभी जो भी अपने फेस्टिवल्स है वो हम लोग यहाँ पे अच्छी तरह से हम लोग सब एक साथ मिल के हम लोग वो करते हैं. अभी ये जो मुद्दा इधर उठाया गया है ये कोई मुद्दा नहीं है.